Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजी या विषयाचे असलेले प्रश्नपत्रिकेचे स्वरूप की जे ॲक्टिव्हिटी शीटच्या स्वरूपामध्ये असणार आहे ते अभ्यासणार आहोत. आता फॉर्मॅट ऑफ ॲन्युअल एक्झाम म्हणजेच बोर्ड एक्झाम जी आपली असणार आहे त्या परीक्षेच्या असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबद्दल आज आपण या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात प्रथम आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे 4 सेक्शन्स म्हणजे 4 विभाग जे दिलेले आहेत, पहिला विभाग प्रोज म्हणजेच गद्य विभाग, त्यानंतर दुसरा विभाग पोएट्री म्हणजे काव्य विभाग किंवा कविता, तिसरा विभाग रायटिंग स्किल्स म्हणजे लिखाण कौशल्याचे प्रश्न आणि चौथा विभाग म्हणजे नॉवेल म्हणजेच कादंबरी साहित्याचा एक प्रकार याचा अभ्यास आपण यावर्षी करत आहोत. आता हे जे 4ही विभाग आहेत या 4ही विभागांना ठराविक मार्क जे आहेत, ठराविक गुण जे आहेत ते विभागून दिलेले आहेत. याची गुणविभागणी काय आहे ते आपण बघूया. प्रोज सेक्शन म्हणजेच गद्य विभाग जो आहे या गद्य विभागावर आधारित 34 मार्कांचे प्रश्न तुम्हाला विचारले जाते. काव्य विभागावर तुम्हाला 14 मार्काचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. म्हणजेच काव्य विभाग जो आहे तो 14 गुणांसाठी आहे. रायटिंग स्किल्स म्हणजेच लिखाण कौशल्याचा असलेला हा विभाग अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच सोपाही की जो 16 मार्कांसाठी आहे. आणि जर या विभागाचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला या रायटिंग स्किल्सच्या विभागाला म्हणजे लिखाण कौशल्याच्या विभागाला ऑप्शन्स सहित 48 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न निवडीसाठी अनेक पर्याय जे आहेत ते उपलब्ध असतील. चौथा जो विभाग आहे कादंबरीचा तो असेल 16 मार्कांसाठी. तर असे प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स आणि नॉवेल हे 4ही विभाग मिळून एकूण आपल्याला 80 मार्काचा लेखी पेपर जो आहे तो ॲक्टिव्हिटी शीटच्या स्वरूपानुसार असेल. आता बघूया क्वेश्चन वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांनुसार किंवा प्रश्नाच्या प्रकारानुसार किती मार्क्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न प्रकार प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप, शॉर्ट आन्सर टाईप आणि लॉंग आन्सर टाईप. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला 18 मार्कांसाठी विचारले जातील. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा सारखे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला 36 मार्कांसाठी असतील. आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला 26 मार्कासाठी, असे सर्व मिळून 80 मार्कांसाठी हे 3 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता आपण बोलतोय सेक्शन 1 म्हणजे विभाग पहिला गद्य विभाग. यामध्ये तुम्हाला असेल रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे आपण गद्य विभागामध्ये जे लेसन्स आहेत, जे धडे आहेत त्या धड्यांपैकी आपल्याला एक धडा, आपल्याला एक पाठ जो आहे तो असेल त्यावर आधारित लँग्वेज स्टडी म्हणजे भाषेचा अभ्यास, त्यानंतर समरी म्हणजेच सारांश लेखन आणि या वर्षी 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली माइंड मॅपिंग हा रायटिंग स्किलचा नवीन प्रश्न जो आहे त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सेक्शन 1 मध्ये असेल. तर असा विभाग पहिला जो आहे तो 34 मार्कांसाठी आहे. 12वीच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतील आणि या मुख्य प्रश्नांचे पुढे उपप्रश्नांमध्ये काय झालेलं आहे, विभाजन झालेले आहे.
आता उदाहरणार्थ प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये उपप्रश्न ए आणि बी आहेत. प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये उपप्रश्न ए, बी आणि सी आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे जो आधारित असेल कवितेवर, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उपप्रश्न आहेत ए आणि बी. तसं आपल्याला मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न जे आहेत ते असतील. आता आपण चर्चा करतो आहोत क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील कुठल्याही एका पाठामधून आलेला पाठ्यांश म्हणजे पॅसेज जो आहे तो दिलेला असेल आणि त्याची मर्यादा असेल 275 ते 300 शब्द. क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो 12 मार्कांसाठी असेल. या ठिकाणी तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातील. त्यांचा क्रम जो आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, अनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी या क्रमाने असेल आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कांसाठी असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल किंवा इन्फरन्स, पर्सनल रिस्पॉन्स या ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश असू शकतो याबद्दल अधिक सविस्तरपणे बोलणार आहोत. क्वेश्चन नंबर 1B जो आहे तो तुमचा नॉन टेक्स्चुअल ग्रॅमर असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्याकरणावरती आधारित अशी 4 वाक्य जी आहे ती 4 मार्कांसाठी विचारले जातील. याच्यामध्ये तुम्हाला पहिला ॲक्टिव्हिटी क्वेश्चन की जो B1 असेल तो डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असा असेल. म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करा. या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दिली जातील आणि पुढचा ॲक्टिव्हिटी क्वेश्चन जो आहे तो असेल स्पॉट द एरर. तो असेल 1 मार्कांसाठी आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये दिलेली चूक जी आहे ती शोधून काढायची आहे आणि ती शोधून लिहायची आहे. तर असा क्वेश्चन नंबर 1 12 मार्कांसाठी असेल आणि क्वेश्चन नंबर 1B हा 4 मार्कांसाठी असेल. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो 3 उपप्रश्नांमध्ये विभागला गेलेला आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. A, B आणि अनुक्रमे C असे 3 उपप्रश्न प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2A मध्ये तुम्हाला अनसीन एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो दिला जाईल. अनसीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त असलेला पाठ्यांश किंवा उतारा या ठिकाणी दिला जाईल. तो असेल 12 मार्कांसाठी आणि या ठिकाणी 6 ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल, 2 मार्कांचा असेल. क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो आहे समरी रायटिंगचा. समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन की जो असेल 3 मार्कांसाठी. यापूर्वी आपण अनेक रायटिंग स्किलचे प्रश्न जे आहेत ते व्हर्च्युअल लेक्चरच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. या ठिकाणी मला तुम्हाला एक सूचना करावीशी वाटते की आपण जे लिखाण कौशल्याचे प्रश्न अभ्यासलेले आहेत किंवा लिखाण कौशल्याचे ज्या काही संकल्पना अभ्यासलेल्या आहेत, उदाहरणार्थ स्पीच रायटिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स यासारखे प्रश्न जे आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली माहिती जी आहे ती आवर्जून बघा किंवा ती चेक करा. त्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2C जो आहे तो आहे माइंड मॅपिंग. ही अगदी पूर्णपणे 12वीच्या नवीन इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली संकल्पना आहे. ही संकल्पना काहीशी मिळती जुळती आहे नोट मेकिंगसारखी, पण नोट मेकिंगपेक्षा हा अधिक अद्ययावत असा प्रकार आहे की जो आपण शिकतो आहोत आणि शिकणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की डेव्हलप अ माइंड मॅपिंग और फ्रेम और डिझाईन युजिंग युअर आयडियाज, थॉट्स और कन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट और डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. हा प्रश्न असेल तुम्हाला 3 मार्कांसाठी. या प्रश्नाच्या माहितीबद्दल आपण
स्वतंत्र असा एक व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये माइंड मॅपिंग या संकल्पनेची माहिती करून घेणार आहोत. तर विभाग दुसरा जो आहे तो आहे पद्य विभाग म्हणजेच पोएट्री सेक्शन. हा विभाग जो आहे तो 14 मार्कांसाठी असेल. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तिसरा तो कवितेवर आधारित असलेला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 उपप्रश्न असतील, ए आणि बी. प्रश्न क्रमांक तिसरा ए जो आहे या ठिकाणी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली असेल आणि या कवितेवर आधारित 5 कृती प्रश्न म्हणजे ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 ए जो आहे तो 10 मार्कांचा असेल. आता बोलूयात प्रश्न क्रमांक 3 बी बद्दल, पोएटिक ॲप्रिसिएशन. पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचे रसग्रहण. हा प्रश्न आहे 4 मार्कांसाठी. या ठिकाणी प्रश्न क्रमांक ए मध्ये दिलेली जी कविता आहे त्या कवितेच्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल ॲप्रिसिएशनसाठी. पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजेच कवितेचे रसग्रहण हा एक अतिशय सुंदर, सहज आणि मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. तो जर व्यवस्थित अभ्यासला तर त्या ठिकाणी आपल्याला अधिकाधिक मार्क मिळण्याची त्या ठिकाणी ते चान्सेस असतात किंवा त्या ठिकाणी ती संधी असते. आता बघूया सेक्शन नंबर 3 म्हणजेच रायटिंग स्किल्स, लिखाण कौशल्य. हा विभाग जो आहे तो आपल्याला आहे 16 मार्कांसाठी आणि प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थातच 16 मार्कांचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 4 उपप्रश्नांमध्ये विभागला गेलेला आहे, ए, बी, सी आणि डी. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता की या ठिकाणी प्रत्येक उपप्रश्नाला पर्याय दिलेले आहेत, 2-2 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला अनेक पर्याय आहेत आणि यापैकी ज्या संकल्पनांची किंवा ज्या लिखाण कौशल्यांची तुम्ही पूर्वतयारी अतिशय व्यवस्थित केलेली आहे त्याची तुम्ही निवड करू शकता. प्रत्येक उपप्रश्न जो आहे तो 4 मार्कांचा असेल आणि असे एकूण 4 उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी 16 मार्कांसाठी आहेत. प्रश्न क्रमांक 4 ए जो आहे तो असेल ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किंवा त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन असे 3 उपप्रश्न असतील, त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेल असेल किंवा त्याला पर्याय म्हणून रिपोर्ट रायटिंग असेल किंवा त्याला पर्याय म्हणून इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जो आहे याचा प्रश्न असेल. पुन्हा एकदा 4 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 4 सी जो आहे या ठिकाणी तुम्हाला स्पीच रायटिंग किंवा कॉम्पेअरिंग म्हणजेच सूत्रसंचालन किंवा एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज म्हणजेच कल्पना विस्तार जो आहे यावर आधारित असलेले हे 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला कुठलाही एक सोडवायचा असेल 4 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 4 डी जो आहे याच्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू किंवा ब्लॉग रायटिंग किंवा अपील रायटिंग यासारखे 3 प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतील. त्यापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे 4 मार्कांसाठी. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 16 मार्कांसाठी विचारला जाईल. सेक्शन नंबर 4 म्हणजेच विभाग नंबर 4 लिटररी जॉनर नॉवेल म्हणजे साहित्याचा एक प्रकार कादंबरी आणि तो आहे 16 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 5 जो आहे या प्रश्नामध्ये एकूण 4 उपप्रश्न जे आहेत ते असतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 ए, बी, सी आणि डी. प्रत्येक उपप्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असेल. प्रश्न क्रमांक 5 ए जो आहे हा पूर्णपणे आधारित असेल पाठ्यपुस्तकातील लेसन क्रमांक 4.1 म्हणजेच हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कांसाठी असेल. या ठिकाणी विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या असू शकतात
तर या ठिकाणी तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न जे आहे ते दिले जाऊ शकतील, किंवा मॅच द कॉलम्स, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजेच घटना कालानुक्रमे वाक्य जे आहेत ते दिलेली घडलेल्या क्रमाने लावा, किंवा फिल इन द ब्लँक्स, किंवा ट्रू ऑर फॉल्स म्हणजे सत्य की असत्य, किंवा नॉवेल्सची एलिमेंट्स कोणते, या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतील. प्रश्न क्रमांक 5B. प्रश्न क्रमांक 5B हा पाठ्यपुस्तकातील 4.2 या लेसनवर, या पाठावर आधारित असेल. या ठिकाणी तुम्हाला 2 कृती प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असेल. आणि या ठिकाणी तुम्हाला कृती प्रश्न जे आहेत ते प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज किंवा कॅरेक्टर यावरती आधारित दिलेले असतील. तर या नेमके प्रश्न जे आहेत ते या संकल्पनांवरती आधारित कशा प्रकारे असू शकतात याचा अभ्यास आपण पुढील एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये करणार आहोत. प्रश्न क्रमांक 5C जो आहे तो 4 मार्कांसाठी असेल आणि हा पूर्णपणे आधारित असेल 4.3 या आपल्या असलेल्या लेसनवर. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला 2 कृती प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल. आणि आता प्रश्न क्रमांक 5D की जो आधारित असेल 4.4 याच्यावरती. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 कृती प्रश्न म्हणजेच 2 ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्णन करा किंवा स्पष्टीकरण करा, तुलना करा, विरोधाभास मांडा किंवा विशद करा, चर्चा करा, जस्टिफाय करा किंवा ओळखा, यासारखे कृती प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतील. तर अशा प्रकारे आपण आज इयत्ता 12वीच्या इंग्रजी या विषयाच्या कृती प्रश्न प्रकाराप्रमाणे असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन माहितीसह, की ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत लिखाण कौशल्यांच्या प्रश्नांबाबत असलेली माहिती त्यांच्या गुण विभागणीनुसार. सो we will meet in the next video with the information of writing skill questions. Thank you.